विठाला विठाला हो, काल्याचा प्रसंग आहे, नीट लक्ष द्या. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय काल्याचा प्रसंग सांगतात. आता नीट ऐका. एक बोलणारा दिसतोय, एक दिसत नाही. फोनवर बोलताना एक बोलत जा, फोनवर बोलताना एक दिसतो आणि एक दिसत नाही. तसं आजच्या अभंगामध्ये एक बोलणारा दिसतोय, दुसरा दिसत नाही. मग आजच्या अभंगाचे चारही चरण भगवंताच्या मुखातून आहे आणि ज्यांना सांगितले ते गवळी आहेत. विठाला 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 विठाला. आता कालेचं असं असतं महाराज, काला वाटणारा वेगळा असतो आणि काला खाणारा वेगळा असतो. जो काला खाऊ शकतो तो वाटू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल काला कोण वाटू शकतो? एकतर भगवंत वाटू शकतात, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. एकतर भगवंत वाटू शकतात किंवा दुसरे संत वाटू शकतात. एकची टाळी झाली चंद्रभागेच्या माझा ज्ञान राजगोपाळाशी लायावाडी, ते संत वाटू शकतात. बाकी आपण सर्व काल्याचा आनंद घेऊ शकतो महाराज. आता काही जे अभंग आहेत ते काला खाण्याचे आहेत आणि काही जे अभंग आहेत ते काला वाटण्याचे आहेत. तुम्ही बघा, कंठी धरीला अवघा जनी आणि पुढं काय, काला वाटू एकमेका. इथं वाटण्यावर जोर आहे. तसं दुसरं प्रमाण घ्यायचं म्हटलं तर उपजोनिया पुढती येऊ आणि काला खाऊ दहीभात. इथं खाण्यावर जोर आहे. हो, चला वळू गाई आणि बैसो जेऊ एकेठाई, खाऊ एकेठाई. इथं खाण्यावर जोर आहे. मग काही अभंग वाटण्याचे, काही अभंग खाण्याचे महाराज. हो, मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय जे चारही चरण जे लिहिले तुकोबारायने भगवंताच्या मुखातून निघालेले महाराज. आता काल्याच्या प्रसंगाचा विषय असा आहे, भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा जेवढा खेळ लोकांनी केला तेवढा एकाही देवाचा केला नाही. काहीही बोलणार लोक. काही जण म्हणतात भगवान कृष्ण दही दूध चोरत होता. काय चोरत होता? काय चोरत होता? महिला मंडळ दही दूध. तो काय दुधाच्या गाडी होता कामाला? एकटा नंद राजाच्या घरी 9 लाख गाया. किती? 9 लाख. किती? 9 लाख. 9 नाही, 90 नाही, 900 नाही, 9000 नाही, 90,000 नाही, 9 लाख. 9 लाख गायामध्ये एखादी गाय दुभती नसन का? एखादी दूध देणारी नसन? मग कृष्ण दही दूध चोरलच का? तुम्हाला नाही समजत? नाही माझी भाषा समजते ना? काही जण म्हणतात कृष्ण गवळणी आडवीत होता. काय आडवीत होता? काय आडवीत होता? गवळणी आडवीत होता. तो काय टोलण्या काय होता कामाला? दसली गवळण टाक. बरं, तुमचं म्हणणं आहे तो गवळणी आडवीत होता. आता मला उत्तर द्या पटापटा. आठवड्यातून एक दिवस असतो बाजाराचा, असतो का नाही? तुमच्या इथं कोणता आहे? हा, शुक्रवार. हा, वेगवेगळे म्हणजे एक तर दिवस असतो, बरोबर. मग त्या दिवशी शेतातील पिकलेले वांगे बटाटे घेऊन म्हातारे बाय जातात का पोरी? म्हातारे. कोणाची मावशी, कोणाची काकी, कोणाची नानी, कोणाची आजी घेऊन जाते, बरोबर, बाजारात, बरोबर. मग गोकुळातून दही दूध घेऊन जाणारे म्हातारे बाया असतील का कॉलेजच्या पोरी? कोण असतील? म्हाताऱ्या बाया असतील. मग कृष्ण म्हाताऱ्या आडविल का? एवढे वाईट दिवस कृष्णावर आले का? म्हणजे विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत का नाही? आता कृष्ण गवळणी का आडवीत होता याचं तुम्हाला उत्तर देतो, जर तुम्हाला वाटते तर. मला सांगा, गायांचं दूध काढणारे कोण? गोकुळातले. हा, आणि दूध विक्री कुठं? मथुरेत. मग आमचं गायांचं दूध आम्हालाच खायला मिळावं ही समानता आणण्यासाठी कृष्णाने दही दूध जाऊ दिलं नाही. हा झाला अंतरंग. आता बाह्यरंग आहे का? गवळणींचं कृष्णावरचं प्रेमाचं वर्णन काय करावं महाराज? कृष्णाने बुलेट गाडीवर निघावं, डोळ्याला गॉगल लावावा, हातात आयफोन लावावा, कानाला
राधेनं तिकडं स्कार्फ बांधून निघावं रस्त्यावर असं प्रेम होतं का? नाही. अजिबात नाही महाराज. कृष्णाने जर राधेला पाहिलं आणि आईने जर आवाज दिला, कृष्णा गाईचं दूध काढ, कृष्णाने राधेला पाहून घाईघाई निघावं आणि बैला खाली बसावं. नुसतं बैला खाली बसू नाही तर बैलानं पण दूध द्यावं. आताचा किती जिगरी प्रेमवीर असू द्या, त्याला म्हणा तू एकच कर, तू तुझ्या प्रियसीला बघ आणि बस बैला खाली. बैल फक्त जर्शी पाहिजे आणि त्याच्यातल्या त्यात तो मूडमध्ये पाहिजे. अहो त्याचा कार्यक्रमच झाला ना. प्रेम कशाला म्हणतात मला हे सांगतो तुम्हाला मी. अजून काही लोक म्हणतात कृष्णाला 16,000 किती बायका होत्या म्हणले? 16,100 16,100 हॉट बायका. आता ते बायका कोण होत्या ते तुम्हाला सांगतो, म्हणजे मी मोकळा तुम्ही मोकळे. बघा राम अवतारात प्रभू रामचंद्र रस्त्याने चालले होते आणि रस्त्याने जात असताना तिथे एक शिळा पडली होती. ती कोण होती? अहिल्या. तिला श्राप दिला होता. तू गौतम ऋषीची पत्नी कोण? अहिल्या. तिला श्राप दिला होता की तू शिळा ऊन पडशील, दगड ऊन पडशील आणि ज्या वेळेला प्रभू रामाचा पायाचा स्पर्श होईल त्यावेळेला तुझा उद्धार होईल. आणि शिळा ऊन पडली होती. प्रभू रामचंद्र रस्त्याने चालले होते. आता तेव्हाचे साधू मुनी दाढी जाटा वाढू वाढू, दही दूध खाऊ खाऊ, सफरचंद खाऊ खाऊ भक्कम झाले होते. त्यांनी पाहिले कोण चालले? पोरग चालले. त्यांना प्रभू राम कोण माहित नाही, पोरग चालले. पण प्रभू रामचंद्राचा पायाचा स्पर्श त्या दगडाला झाला. शिळा होती मनुष्य झाली. त्यातून सुंदरबाई निघाली आणि ती कोण होती? अहिल्या. आणि हे सगळं चित्र ऋषी मुनींनी पाहिलं, साधूंनी, आणि त्यांचं चित्त चंचल झालं. ते म्हणले लई पाहिले पण पायानी दगडातून बाई काढणार अजून पाहिला? दगडातून बाई काढणार अजून पाहिला? बाईमुळं दगड खाणारे पाहिलेत, बाईमुळं जमिनी विकणारे पाहिलेत, बाईमुळं काहीही करणारे पाहिलेत, पण दगडातून बाई काढणारा अजून पाहिला नाही. साधूचं चित्त चंचल झालं. ते म्हणले बास झालं आता हे साधू बिधू बायको असावी. कोण म्हणलं? साधू. चित्त बिघडलं ना. हां बायको असावी. मग आता यांनी दगड गोळा करायला सुरुवात केली. कोणी? दगड. हां ज्याला जशी बायको पाहिजे त्या टाईपचा दगड गोळा केला. ज्याला गोरी बायको पाहिजे त्याने गोणभर गारा घेतल्या, ज्याला अशी भक्कम बायको पाहिजे त्याने गोटाड घेतलं, आणि ज्याला अशी दुबळी पाहिजे त्याने चिपा घेतल्या. ज्याच्या त्याचा मापाचा दगड ज्याच्या त्याच्या हातात. आणि निघाले कुठं? प्रभू रामाकडे निघाले दगड घेऊन. लांबून लक्ष्मणने पाहिलं, लांबून. ते म्हणले, लक्ष्मण म्हणला आयुष्यभर माझ्या भावाने कष्ट सहन केले, त्रास सहन केला, आणि हे साधू आले दगड घेऊन हातात, नक्कीच मारायला आले. लक्ष्मण जागेवर टाईट झाला. पण प्रभू रामचंद्रांना माहित होतं यांचा आजार काय. ते म्हणले लक्ष्मणाला शांत घे, मला त्यांचा आजार पूर्णपणे कळालेला आहे, त्यांना येऊ दे. आले साधू. म्हणले जय हरी. प्रभू राम म्हणले जय हरी. आता त्यांच्या हातात दड खाली ठुता येईनी, दर हातातही ठुता येईनी, आणि रामालाही सांगता येईनी की बायको पाहिजे. हा त्याला चिमटा घेईन, तो त्याला चिमटा घेईन. तू बोल. कोणी बोलायला तयार? आणि पाहिजे काय? वा वा वा. सगळा अवघड कार्यक्रम झाला. प्रभू रामचंद्र म्हणले बोला, पण कोणी बोलायला तयार नाही. मग त्याच्यात एक मुरलेला साधू होता, मुरलेला. तो प्रभू रामचंद्रांना एवढंच म्हणाला की आमचं म्हणणं काहीच नाही, तुमचा पाय फक्त तेवढा दगडाला लावा, विषय संपला. जास्त काही इच्छा, फक्त तुमचा पाय एवढा दगडाला लावा, विषय संपला. पण प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहे.
त्यांनी कारण विचारलं का, तो म्हणला तेवढं विचारू नका. पण लई आग्रह केल्यानंतर ते म्हणले आम्हाला एकालाही बायका. प्रभू रामचंद्र म्हणाले पटलं आता. लोक माझ्याकडं काय मागतात, तुम्ही साधू असून बायको मागायला आला. लई बायको पाहिजे ना, बायको मिळणार नाही, व्हावं लागन. बायको व्हावं लागन. मी राम अवतार संपून कृष्ण अवतार घेतोय. त्या अवतारात तुम्ही श्रुती गवळणी म्हणून जन्माला याल आणि माझी. मग राम अवतारातील ऋषीमुनी, कृष्ण अवतारातील हे 16,108 बायका. आपल्या एकीवरून अंदाज घ्या. विठाला विठाला 16,108 बायका. आता याचा पुढचा मुद्दा काल्याचं कीर्तन आहे. मग काला या शब्दाचा अर्थ काय, नीट लक्ष द्या. काला का 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 आला, तू जन्माला का आला हे समजून घेण्यासाठी काला. काला खाला, वर्षभर नाही आला, तो काला नाही ना. काला म्हणजे काय, जन्माला आपण का आलो हे समजून घेण्यासाठी काय काला. आता या मडक्यात काय आहे, दही, मुरमुरे, लाया. हा, मग हे सुद्धा मडकच आहे ना, हे सुद्धा शरीररूपी मडकच आहे. याच्यामध्ये दह्यासारखं शुद्ध चित्त आहे आणि मुरमुऱ्यासारखे हलकट किचकट विचार आहे. आता नीट ऐका, मुरमुऱ्यासारखे हलकट किचकट विचार दह्यासारख्या शुद्ध चित्ताला जोपर्यंत चिटकत नाही तोपर्यंत काला तयार होत नाही. विठाला 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 विठाला. हो, आता याच्यामध्ये दही, मुरमुरे, लाह्या, अजून दही. मग तसं या शरीरूपी मडक्यामध्ये काय, नीट ऐका, 4 वाण्या, 4 मुक्त्या, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, शिवाय 36 तत्वांचं शरीर आणि त्याच्यामध्ये भगवंत आहे. मग हा काला तो काला, हे मडकं काल्याच्या कीर्तनाला सुरुवात झाली महाराज. आता नीट लक्ष द्यायचं. सर्वांना माहिती आहे, ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट आले त्या वेळेला देवाने अवतार घेतला. यदा यदा ही धर्मस्य, किंवा सोप्या सुंदर भाषेत सोपं प्रमाण द्यायचं म्हटलं तर बघा, खूप सुंदर प्रमाण आहे. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार, धर्म रक्षावया अवतार, धर्म रक्षावया अवतार, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. हे आपुल्या पाळीशी भक्तजन, आपुल्या पाळीशी भक्तजन, आपुल्या पाळीशी भक्तजन, आम्ही ऋषीसाठी धर्म सोसी गेले, आम्ही ऋषीसाठी जन्म सोसी गेले, ब्रह्मरूपीसाठी सोसी गेले, आम्ही ऋषीसाठी जन्म सोसी गेले, धर्म रक्षावया अवतार घेसी. ज्या वेळेला पृथ्वीवरती संकट येतात, ज्या वेळेला धर्मावर संकट येतात, त्यावेळेला सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला होत असेल तर पृथ्वी मातेला. धरणीसी ओझे झाले त्यास, धरणीसी ओझे झाले त्याचे धरणीसी ओझे, झाले त्याचे धरणीसी ओझे. पापी जे अभक्त दैत्य जे मातले, पापी जे अभक्त दैत्याचे मातले, पापी जे अभक्त दैत्य जे मातले, पापी जे अभक्त
नरनेसे ओझे झाले ते असे. झाले तेव्हा हो. ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्यावेळेला सर्वात जास्त त्रास पृथ्वी मातेला होत असतो महाराज. आणि मग त्याच्यानंतर पृथ्वी माता सगळे देव एकत्र झाले आणि ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले पृथ्वीवरती सुळसुळाट झालाय. कोणाचा? दंत, वक्र, शिशुपाळ आणि कंस यांचा सुळसुळाट झालाय. काही सप्ते होत नाही, कीर्तनं होत नाही, यज्ञ होत नाही, काही होत नाही. ब्रह्मदेवाला म्हणले. मग ब्रह्मदेव म्हणले ठीक आहे, आपण सगळेजण कोणाकडे जाऊ? भगवान विष्णूकडं. सगळेजण भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूची स्तुती केली महाराज. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम श्री अनंत मधुसूदना पद्मनाभ नारायण जगव्यापका जनार्दन आनंदघना अविनाशी. एवढं सुंदर वर्णन केलं भगवान विष्णूचं. भगवान विष्णू प्रसन्न झाले, म्हणले अवतार घेऊ आपण. अवतार घ्यायचं ठरवलं महाराज. पण आता पक्ष स्थापन करायचं म्हटलं 30-40 आमदार तो सोबत पाहिजे का नाही? असा पक्ष स्थापन होतो का? भगवान विष्णू गेले शेष भगवानाकडं, म्हणले चला आता अवतार घ्यायची वेळ आली. शेष भगवान म्हणाले मी कोणाच्याही नादी लागेल, पण तुमचं मी ऐकूच शकत नाही. भगवान विष्णू म्हणले प्रॉब्लेम काय? मागच्या जन्मात मी तुमचं ऐकलं आणि छोटा भाऊ झालो. असे हाल झाले की सांगता सुद्धा येत नाही. तुम्ही म्हणताय पण खरा वनवास घडला असेल तर उर्मिला आणि लक्ष्मणाला, या दोघांनाच खरा वनवास घडलाय. हो. पण भगवान विष्णू म्हणले ठीक आहे बाबा, मागच्या वेळेस तू लहान झाला, यावेळेस मोठा हो, पण अवतार घे. ठरलं महाराज, अवतार घ्यायचं ठरलं महाराज. हो. इकडं कंसाची लाडकी बहीण कोण? देवकी. देवकीचं लग्न वसुदेवासोबत जमलं. निघाली मिरवणूक. आता मिरवणूक निघाल्यानंतर आकाशवाणी झाली मधीच. आकाशवाणी. आकाशाची वाणी सांगे सकळासी. आकाशाची वाणी सांगे सकळासी. आकाशाची वाणी सांगे सकळासी. आकाशाची वाणी सांगे सकळासी. हो तळमळ मनसी करू नका. हो तळमळ मनसी करू नका. हे देवकी जागरबा येईल भगवान. देवकी जागरबा येईल भगवान. देवकीच्या गर्भात गणवाटवाना. देवकीच्या गर्भात वाटवाना. आकाशवाणी झाली महाराज. मिरवणूक चालली होती. कोणाची? देवकीची वसुदेवाची मिरवणूक चालली आणि आकाशवाणी झाली. हे कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात तू मिरवणूक घेऊन चाललाय, तिच्याच पोटी येणारा 8वा पुत्र तुझा काय करणार? वध करणार. आता महिला मंडळ पटकन उत्तर द्या मला. बहीण जर भावाचा मर्डर करणार असेल, बहिणीचा येणार मुलगा भावाचा जर मर्डर करणार असेल तर भाऊ तिला पैठणी केली काय? काय करीन? हा अच्छा, पैठणी नाही घेणार. हां हां, ते मला माहिती आहे ना. मिरवणूक थांबली महाराज. मिरवणूक थांबली. कंसाने, आता तो कंस होता, तो काय आपला भाऊ आहे काय? तो कंस आहे. घेऊन या खडग मारा या धावला. हात तो धरिला वसुदेवे. हात तो धरिला वसुदेवे. हात तो धरिला वसुदेवे. घेऊन या खडग मारा या भावीला हात जो धरिला वसुदेवे. हात जो धरिला वसुदेवे. हात जो धरिला वसुदेवे. घेऊन या खडग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे. त्याला वाटलं बाबा 8वा पोरग मारणार आहे ना,
त्यापेक्षा हिलाच जर मारून टाकलं तर पोरग व्हायचा संबंधच नाही, म्हणून खडग घेऊन मारायला धावला कोण? कंस. पण वसुदेवाने हात धरला, म्हणला मूर्खा तुला काय अक्कल आहे का नाही? स्त्री हत्या म्हणजे सगळ्यात मोठं पातक आहे महाराज, मारू नको तिला. पोरग मारणार आहे ना, मी आणून देतो ना, आम्हाला कारागृहात ठेव, पोरग आलं की आणून देतो. ठरलं महाराज. कंसाने कारागृहात टाकलं. कोणाला? बोलत जा म्हणजे तुम्हाला समजेल. देवकी आणि वसुदेवाला कारागृहात ठेवलं महाराज. कालांतराने पहिलं पोरग झाल्यानंतर कंसाला बातमी कळली. कंसाला हातात पोरग घेतलं. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे, कंस कोण होता? देव होता का राक्षस होता? कोण होता? राक्षस होता का नाही? पण तुमचा आमच्यापेक्षा बरा होता. तुम्ही म्हणाल कसं काय? तुमचा आमच्यापेक्षा बरा होता कंस. कसं काय? आता सांगतो ना तुम्हाला. कंस जन्माला आलेलं पोरग मारत होतं. जन्माला आलेलं पोरग मारत होतं कंस. पण आपण एवढे हलकट झालोय, गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलोय आपण. मग तो बारा का आपण? हा? काय बोलता? प्रत्येकाला मुलगा पाहिजे महाराज. आता प्रत्येकाला मुलगा पाहिजे. मुलं असं काय दिवे लावतात मला अजून समजलं नाही महाराज. तुम्हाला दशरथ माहिती का? दशरथ तुमच्या गावचा नाही बरं का? आहे का तुमच्याकडे कोण दशरथ आहे? हा आहे का? मग म्हणून म्हटलं तुमच्या गावचा नाही, तो मेनवाला. ज्या बापाला 4 मुलं होते, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, त्या बापाला शेवटी पाणी पाजायला एक सुद्धा नव्हता. मग आपली पोरं आपल्याला शेवटी पाणी पाजतील असं मनात आणायचं तरी कशाला महाराज? हो, लोक म्हणतात मुलगी दुसऱ्या घरची धन असते, पण एक गोष्ट लक्षात घ्या, मुलगी दोन्ही कुळांचा उद्धार करते महाराज. दोन्ही कुळांचा उद्धार करते मुलगी. हो, आज प्रत्येकाला आई पाहिजे, मावशी पाहिजे, बहीण पाहिजे, बायको पाहिजे, पण त्यासाठी अगोदर तुम्ही मुलीला जन्माला घातलं पाहिजे. ज्या वेळेला मुलगी जन्माला येईल त्यावेळेला ती कोणाची तरी आई असेल, बहीण असेल, मावशी असेल, काकी असेल, बायको असेल, हे आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. विठाला विठाला. हो, असे कंसाने किती मारले? 6 मारले. 6 मारले. तुम्हाला माहिती आहे सगळं. आता एक सांगण्याची प्रथा आहे महाराज. 6 मारले. 7वा जो गर्भ योग माया नेत, आश्चर्य करीत जना माझी. आणि 8व्याची तयारी चालू झाली. 8व्याची तयारी चालू झाली. देवकीच्या चेहऱ्यावरती विलक्षण तेज आलं होतं, कारण जन्माला कोण येणार होता? देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत. कंसाचं हृदय जळत होतं तिचं तेज बघून. एवढं तेज होतं कोणाच्या चेहऱ्यावर? देवकीच्या चेहऱ्यावर महाराज. आणि 8व्याची तयारी झाली. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाली. हो, देवकी मातेसमोर प्रगट. आता भगवान कृष्णाचा जन्म आणि आपल्या जन्मात फरक आहे महाराज. ते देव आहे. तुम्ही बघा, खूप गुह्य आहे. भगवान श्रीकृष्ण रात्री 12ला, प्रभू रामचंद्र दिवसा 12ला. एक रात्री, एक दिवसा 12ला, एक अष्टमीला, एक नवमीला, एक पावसाळ्यात, एक उन्हाळ्यात. हा मग तेच ना, एक उन्हाळ्यात. म्हणजे फरक आहे का नाही? आपला जन्म वेगळं. आपला जन्म कसा? डॉक्टर बाहेर, कॉम्प्लिकेटेड केस आहे. एक तर आईला वाचू शकतो, नाहीतर मुलाला वाचू शकतो. मग तुम्ही काय म्हणणार? आईला वाचवा, मुलं परत होतील. मग आपल्या वेळेत जर असं झालं असतं तर काय केलं असतं? आपला जन्म वेगळा, देवाचा जन्म वेगळा महाराज. हो, आता भगवान श्रीकृष्ण श्रावणात आले. का आले? श्रावणात फल फुलावळ, हो, पाणी धोधो वाहते, डोंगर हिरवा काट टाकते, अगदी सुंदर वातावरण. कधी? श्रावणामध्ये. हो, बरं, रात्रीचेच का आले? त्याला कारण आहे, भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे अज्ञान रूपी अंधारातून
ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणारा अवतार. म्हणून कधी आले? रात्री आले. बुधवारी आले. बुधवारी का आले? बुध हा वंशातला मूळ पुरुष होता. बुध वंशातला मूळ पुरुष होता. वंशाची सातत्यता राहण्यासाठी बुधवारी आले. आणि आल्यानंतर देवकी मातेसमोर मूर्ती प्रगट झाली 8 वर्षाची. हो, देवकी मातेनं पाहिलं. देवकी माता म्हणाली, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी, जणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. पण कृष्ण कसा होता तुम्हाला माहिती आहे? कृष्ण आल्या डायरेक्ट म्हणला, मम्मी. मी मरायला जन्माला नाही आलो, मारायला जन्माला आलोय. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, फक्त तू एकच कर, मला कुठं ने? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. हे माया उपजली तेथे, ठेवी मज आन येथे. हो, माया उपजली तेथे, देवी मज आणवी ते. हे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हा मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, मजने गोकुळ. मला कुठं ने? नंदाच्या घरी. आता थोडं आपण हे बाजूला ठेवू. नंदाच्या घरी नंदाला 65व्या वर्षी मुलगा झाला. किती? 65व्या वर्षी नंदाला मुलगा झाला. आनंदाचं वातावरण महाराज तिथं. कारण कोण आले? भगवान श्रीकृष्ण. आनंदाचं वातावरण. त्याचं एवढं सुंदर वर्णन केलंय संत जनाबाईने. बघा, गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो, गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. हे गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावती धावती एकी पुढे, एक धावती धावती एकी पुढे, दाटी वाटी सुंट वडे, दाटी वाटी सुंट वडे. गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो, गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो, म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र कोणाला झाला?
ते तुम्ही ठरवा नंतर. आला नंदाच्या घरी महाराज भगवान श्रीकृष्ण. इकडं आनंदाचं वातावरण, गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेका. पण तिकडं वातावरण वेगळं होतं कंसाकडं. कृष्ण गोकुळी जन्मला आणि दुष्टा थरकाप सुटला. तिकडं घाम फुटला. घाम फुटल्यानंतर मग कंसाने मीटिंग घेतली. मीटिंग, आणि त्या मीटिंगमध्ये असं सांगितलं, जो कोणी माझ्या शत्रूला मारेल त्याला अर्ध राज्य बक्षीस दान. अर्ध राज्य बक्षीस, डायरेक्ट दान. पहिला इडा उचलला कोणी? अहो कोणी? पुतणे. तुम्ही ज्ञानी मंडळी म्हणून मला इथं अवघड नाही गेलं कीर्तन करायला, पटकन सांगताय तुम्ही खालून. बरे, पुतण्याने पहिला इडा उचलला महाराज. पुतना म्हणाली, हातभर पोराला मारण्यासाठी अर्ध राज्य बक्षीस कशाला पाहिजे? मै फ्री में करके देगी, फ्री मध्ये करून देते मी, तसं काय नाही. इडा उचलला, गेली तिकडं महाराज नंदाच्या घरी. यशोदाला म्हटली, यशोदे पोरग झालं, कळवलं नाही. ते म्हणली, बया गाय गडबीत राहिलं. कुठे आहे पोरग? आतमध्ये झोपलंय. आता कृष्ण कसा तुम्हाला माहिती, पुतना दिसल्याबरोबर रडायला लागलं. पुतना म्हणले, काय खोटं बोलती, आतमध्ये रडत येते. गेले आतमध्ये. आता याच्यामध्ये एवढं सुंदर वर्णन आहे. पुतनेनं जेव्हा भगवान श्रीकृष्णाला पाहिलं, ते रूप पाहिलं महाराज, ज्या भावनेनं पुतना आली होती ती भावनाच ती विसरून गेली. किती सुंदर वर्णन महाराज. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल मन, 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 तेने वेदियल मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, नंदन. पुतनेनं भगवंताला पाहिलं आणि ज्या भावनेने आली होती ती भावना विसरून गेली ना. पण आपल्याला जास्त सांगायला टाईम नाही म्हणून पुतनेनं भगवंताला उचललं आणि उचलल्यानंतर दूध पिला, रक्त पिला, पंचप्राण ओढायला सुरुवात केली. तेव्हा पुतना आरडायला लागली, आरडाओरडा करायला लागली, देवा मला, देवा मला सोड. भगवंत म्हणले, हे बघ पुतणे, एक तर मी कोणाला धरत आणि धरल्यावर वा वा जमलं. तू पुढच्या वर्षी इथंच हेच. एक तर मी धरत नाही, धरल्यावर सोडत नाही. पुतनेचा वध केला महाराज. असे अनेक राक्षस मारले महाराज. आणि मारल्यानंतर मग हळूहळू आपला भगवान श्रीकृष्ण मोठा व्हायला लागला, रांगायला लागला. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यान रांगत, रंगनी रंगनाथ तोम्या देखीलास, रंगनी रंगनाथ तोम्या देखीलास. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तोम्या देखीलास, रंगनी रंगनाथ ओम्या देखीलास.
भगवान श्रीकृष्ण आणि रांगता रांगता मोठा झाला. आता मोठं झाल्यानंतर मग गवळी गोळा केली. कोणी? भगवान श्रीकृष्ण. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणले, का रे तुम्ही एवढे वाळले का? असे काय दिसतात तुम्ही, वाळले का? मग गवळी म्हणायला लागले, सगळं दूध जातं डेअरीला. दूध जातं डेअरीला, काय राहतच नाही. सगळं कुठं जातं? डेअरीला. या डेअरीला काय राहत नाही, म्हणून वाळलो. मग हे कृष्णाला आवडलं नाही. मग कृष्णाने ठरवलं आता एक पक्ष स्थापन करायचं. मग त्यांनी पक्ष स्थापन केला कृष्णाने, माखन चोर मित्र मंडळ. अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण, उपाध्यक्ष बलराम आणि सचिव पेंद्या. आणि असे पक्ष स्थापन झालं महाराज. आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणले, चला. कुठं चला? हा चोरी करायला चला. मग ठरलं महाराज. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, खोडा करी 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 मन मोहना, मन मोहन मोहन मोहना, खोडा करी मन मोहना, मन मोहन मोहन मोहना, खोडा करी मन मोहना. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, खोडा करी खोडा करी खोडा करी खोडा करी खोडा करी खोडा करी मन मोहना, मन मोहन मोहन मोहना, खोडा करी मन मोहना, मन मोहन मोहन मोहना, खोडा करी मन मोहना. एकदा टाळकरी गायक वादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. गायन करणं सोपं आहे का? सोपं आहे का? तुम्हाला हळू बोलल्यावर कळतं का? आपण एवढं कायला जीव काढला असतं? सोपं नाही महाराज. मृदंग वाजवणं सोपं आहे का? अजिबात. त्याच्यामुळे कष्ट आहे महाराज. 5-5, 10-10 वर्ष तप आहे महाराज. तेव्हा एवढं सुंदर वाजवता येतं, गाता येतं महाराज. बरं ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का? तो माया पुढं नाहीच म्हणणार. मी गेल्यावर काय म्हणतात हे महत्वाचं आहे. सोपं आहे का हो अक्का? सोपं आहे का? आमच्या सगळ्यांकडे बघितलं तुम्हाला असं वाटत असेल ना, महाराज लोकांची लई मजा आहे. तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट रॉकेट कुठं उडतो? हा, आकाशात. आपण काय म्हणतो, आकाशात दिसले हो काय उंच उडतंय, पण त्याचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का? रॉकेटला माहित. मग तसं आमच्याकडं बघून तुम्हाला वाटतं सगळं महाराज लोकांची लय मजा आहे, वा वा वा. पण आमचा माग धूर किती निघतो तुम्हाला माहित का? आम्हाला माहित. सोपं नाही महाराज हे. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो तसं आम्ही रोज गाडीत शिजतो, सकाळ संध्याकाळ. दिवस आहे गाडीत, रात्री घरी जायल्याची गॅरंटी नाही. तुम्ही आज काय घरी जाऊन देत नाही मला. सोपं नाही महाराज हे, अवघड आहे लई. पण सुंदर महाराज. तुमचा प्रेम म्हणून आम्हाला हे जमतं महाराज. ते सोपं नाही महाराज. रोजचा प्रवास, रोजचा कार्यक्रम, रोजचं हे गायन वादन करणं सोपं नाही महाराज. हो, एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढं. मला भेटला का म्हणायचं, महाराज तुमची लय मजा आहे, महाराज तुमची लय मजा आहे. तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. मी म्हणलं कणू नको. 8च दिवस माझ्यासोबत गाडीत फिर. किती? 8च दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार वाजवणार नाही. म्हटलं तुला कोण गायला देतं? इथं रती मारती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. तुला दिवसाला 500 रुपये रोज द्याना म्हटलं, फक्त 8 दिवस फिरायचं. तो म्हणला ठीक आहे. टाकलं त्याला गाडीत महाराज. 8 दिवस त्याला असं फिरवलं, रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, सकाळ संध्याकाळ असं फिरवलं. वैतागलं महाराज. 9व्या दिवशी माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या वंशा देवाकडे, जावे त्याच्या पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा देवाकडे.
तेव्हा कळे. सोपं नाही महाराज, पण हे मागच्या जन्मीचं पुण्य म्हणून आम्हाला इथं गाता येते, वाजवता येते, कीर्तन करता येते महाराज. नाहीतर पुण्य असल्याशिवाय नाही महाराज. आता नीट लक्ष द्या, आपला विषय चालला होता गवळी गोळा केले आणि भगवान श्रीकृष्ण म्हणले चला कुठं चोरी करायला. घ्या सामान, लिहून घ्या सामान, काय काय लागतं चोरी करायला. घ्या खडे, काय लागतं खडे, काठी, चाळलेली माती आणि सराटे. सराटे माहिती आहे ना, काटे सराटे माहिती आहे ना. दोघं भाऊ झोपलेला असेल तरी एक जागा असतो. घेतलं घेतलं महाराज. चला मग त्यातला एक हुशार होता, तो म्हणला हे खडे कशासाठी. तो म्हणला मडकं वर असतं, पण भरले का असंच मोकळे कसं कळणार. मारायचं. जे भरलेले आहे ते बद आवाज देतो आणि जे रिकाम आहे ते टन आवाज देतो. परमार्थ सुद्धा असे, बरोबर ना बाबा. आपण जर एखाद्याला म्हटलं टाळ नीट वाजव, आता जे भरलेले बरं ठीक आहे महाराज, आणि जे रिकाम आहे ते म्हणा हे टाळ, ते तू परत जर मंदिरात दिसलो तर नाव बदल. मग हे भरलेले का रिकाम आहे. खडा कशासाठी भरलेले का नाही समजून घेण्यासाठी. काठी कशाला. काही वेळेला मडकले वर असतं, हात पुचत खालून फोडा, खा आणि निघा. मग एक जण हुशार होते त्याच्यातला, तो म्हणला गवळणी जागी झाली मग चाळलेली माती आहे ना डोळ्यात टाका, पळायला सोपं जातं. मग पेन द्या म्हणला, चष्मा घालून आली मग. मग म्हणले काटे ना आपल्याकडे, खाली टाका, ते काटा काढत बसन, आपण निघून जाऊ. चप्पल घालून आली मग. भगवान कृष्ण म्हणाले तुमच्याच्यानी काही चोरी होणार आणि तुम्ही त्या भानगडीत पडू नका. ज्याच्या मनातच संशय तो पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त एकच करा, माझ्या माग या. कसं या अभंगाचं पहिलंच. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे, अवघे माझा मागे मागे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. कायेन वाचेन मनान कुठं या माझ्या माझ्या माग या. बरं तुमच्या माग येतो, पण आम्हाला काय भेटल. आजी देतो पोट भर पोट भरी, पोट भरून मिळेल, फक्त कुठं या माझ्या माग या. आता पोट कधी भरते का. आपण जन्माला आल्यापासून आतापर्यंत किती जेवलो असेल. हा पोट भरले का. भरले नाही भरत. पोट कधी भरत नाही. पोट एकाच भरतं ज्याने गोपाळ हृदयामध्ये साठवलं. साठविला हरी जे हे हृदय मंदिरी, त्याची सरली एरजार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता. त्याचं पोट भरते महाराज, मन तृप्त होते. हो मग पोट भरून देतो, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल ल तोवरी. हो म्हणाल तोवरी, जोपर्यंत तुम्ही म्हणताय बास तोपर्यंत देतो. हे कोण म्हणलं. भगवान श्रीकृष्ण. अशा प्रकारे मग लीला चालू झाल्या भगवान श्रीकृष्णाच्या. हो असं एकांताचं घर पाहायचं. घर पहा एकांताचे, नवविधा नवनीताचे.
आणि एकांत घर पाहून चोरी करायची. अशी गोकुळामध्ये अनेक चोऱ्या झाल्या. गवळणी म्हणाला इथून मागं होत नव्हतं, पण आता चोऱ्या व्हायला लागल्या महाराज. म्हणून सगळ्यांनी मोर्चा काढला. कोणाकडं? यशोदेकडं मोर्चा काढला. अर्धा एक तास गाड्या जाणार नाही, 1 तास दुकानं बंद राहतील, पुढून मागून खप चालू राहील. गाड्या बिड्या सगळ्या जाम. मोर्चा निघाला महाराज यशोदेकडं. आणि यशोदाकडे गेले. यशोदेला म्हणली, यशोदे तुझ्या पोराला जरा आवर घाल. आवर यावर या पुला का नाम यानी नाशियला मुचा सुना. आवर यावर या पुला का नाम नाशियला मुचा सुना. आवरी आपुला काना यानी लेला मुचा सुना. आवरी आपुला काना यानी लेला मुचा सुना. आवर घाल जरा पोराला. यशोदे म्हणली, तुम्ही माझ्या पोरावर आळ घेऊ नका. तुम्ही कशा आहेत मला माहीत आहे. माझं पोरग तसं नाही. माझं पोरग कसं आहे, बाळ सगुण गुणाचं तान ग, बाळ सगुण गुणाचं तान. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसतंय गोजिरवान ग, बाळ दिसतंय गोजिरवान. बाळ दिसते गोजिरवाणे गे, बाळ दिसते गोजिरवाणे. काय सांगता गारान ग गोकुळच्या नारी. काय सांगता गारान ग गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपुनियाची मोठी ग, तुम्ही लपुनियाची मोठी. तुम्ही लपून याची गोटी गे, तुम्ही लपून याची गोटी. लागता हरीच्या पाठी ग, लागता हरीच्या पाठी. लागता हरीच्या पाठी गे, लागता हरीच्या पाठी. तुमची एवढी चरित खोटी ग गोकुळच्या नारी. तुमची एवढी चरित खोटी ग गोकुळच्या नारी. हे तुमची एवढी चरित खोटी गे गोकुळच्या नारी. जी एवढी चरित खोटी गे गोकुळच्या नारी. माझं बाळ कसे सगुण गुणाचं तान आहे. त्याच्यावरती तुम्ही आळ घेऊ नका. पुरावा असेल तर बोला, उगाच असं काय बोलू नका. गेले माग. मोर्चा मागं गेला. मग एका गवळणीने कृष्णाला दम दिला, तू माझ्या घरी येऊनच बघ, तू माझ्या घरी येऊनच बघ. कृष्ण म्हणला गवळ्यांना, घ्या रे हिचा मोबाईल नंबर लिहून. आणि कृष्ण म्हणलं, मी कोणाच्या घरी जायला मोकळा. एक तर त्याच्या गळ्यात माळ पाहिजे, डोक्याला गंध, त्याच्या 50 लाखाच्या बंगल्यामध्ये बुक्का, एखादा ग्रंथ तरी, दारापुढं तुळस तरी, तरच येतो मी. असं कोणाच्या घरी जायला मोकळा आहे का मी? कृष्ण मला घ्यायचा नंबर लिहून. आणि एक दिवस तिच्या घरी कृष्ण गेला आणि गवळणीने कृष्णाला पकडलं. पकडल्यानंतर गवळण खुश झाली, आता पुरावा भेटला. नेलं ओढत. कृष्ण म्हणला, आपलं काही म्हणणं नाही, धरलंय ना, चल. चालवला ओढीत. आणि मग म्हणती, तुझी आईले ते नाकानं कांद सोलती, ती कोणाला बोलून देत नाही. आता तुला धरूनच चाललंय, आता तुला कशी करते बघ. ओढत घेऊन चालली, ओढत घेऊन चालली. पुढून तिचा नवरा येत होता. तिचा नवरा पुढून येत होता. ही म्हणते, चल तुझ्या ऐक, चल तुझ्या ऐक. तुझ्या आई तले नाकानं कांद सोलती, तुझ्या आई तर बोलून देत नाही, चल तुझ्या ऐक, चल तुझ्या ऐक. थोडा पुढे गेला, कृष्णाने घेतला आपला हात सोडून आणि दिला नवऱ्याचा गुतून. तिने चालवला ओढीत, चल तुझ्या ऐक, चल तुझ्या ऐक. तुझ्या आई तले नाकानं कांद सोलती, चल तुझ्या ऐक, चल तुझ्या ऐक. ह्याला कळाने आपल्यासोबत काय चाल. कृष्ण मधल्या गल्लीनं घरी. आईला म्हटलं, आई रेडी राहा, 2च मिनिटात सॉंग येणार आहे, 2च मिनिटात.
आली घरी ती, चल तुझ्या आई ग, चल तुझ्या आई ग. म्हणले यशोदे बाहेर ये, आता मी धरून आणलंय, तुला बोलून देणार. यशोदा म्हणली तू काय पागल बिगल झाली का काय, जरा मागं ओळून बघ कोण आहे. तिने असं मागं पाहिलं, ती म्हणली हे कवा झालं. तो म्हणला जेव्हा मधला पळून गेला तवा झालं. अशा अनेक प्रकारच्या खोड्या कृष्णाने केल्या आणि कृष्णाने खोड्या केल्यानंतर यशोदा वैतागली महाराज. आणि यशोदाने गणपती बाप्पाला नवस केला, जर कृष्णाने खोड्या सोडल्या तर मी किती 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 21 काय फक्त मी मोदक करीन. किती यांच्या म्हणण्यानुसार 21 ठरलं महाराज. कृष्णाने खोड्या सोडल्या. 1 मास देवे खोडे नाही केली. 1 मास खोड्या नाही केल्या महाराज. यशोदाला वाटलं आपलं पोरग सुधारले, नवस कामाला आला. मोदक बनवले, गणपती बाप्पा पुढं ठेवलं महाराज. आणि आतमध्ये काहीतरी काम निघालं म्हणून यशोदे म्हणले कृष्णा जरा मोदकवर लक्ष ठेवी, मांजर बिंजर बोका बिका येईन, जरा लक्ष ठेवू. कृष्ण मनातल्या मनात असला हा बोका असताना दुसरा बोका कसा. यशोदा गेली निघून. मोदक असे अनेक प्रकारचे खोड्या कृष्णाने केले महाराज. मग शेवटी कृष्णाने केले, यशोदा वैतागली. यशोदा म्हणली कृष्ण आता तू घरी राहायच्या पात्रतेचं नाही, तू घरी राहू नको, तू कुठं जा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या. कुठं जा, गाया घेऊन रानात जा. घरी थांबू नको बा, घरी नको थांबू, तू आपल्या रानात जा. आणि मग रानात गेल्यानंतर दिवसभर गाया चारल्या. आणि त्यातली एक गाय अशी होती जी जरा लय अवघड होती सांभाळायला. त्या गाईचं नाव काय, अरे मनेरी गाय. मी म्हणलं ना हुशार आहे सगळी. मनेरी गाय ती कंट्रोलमध्ये नाही. आपलं पण तसंच आहे, आपलं मन कंट्रोलमध्ये, आपलं मन एका जागेवर स्थिर राहू शकत. काही जण कीर्तनाला बसतात पण त्यांचं मन घरीच असतं. कुलूप लावलं का नाही. मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ. जाता येता न लागे वेळ, जाता येता न लागे वेळ, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, चपळ मन चंचल चपळ, चपळ. मन चंचल चपळ स्थिर राहत नाही. आणि आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत. इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हात वर करा. आपलं मन तसंच आहे महाराज. दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली, नवीन नवीन, याच्या छातीतच चमक आली. बघता काय मायक मेलं. ते मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. हे मेलं ना, घेणं न देणं सहन होत नाही. दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. सहन झालं पाहिजे महाराज. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळका असावं, जळकन असावं, मळका असावं पण
जळकण असावं. हो, कारण मळ साफ होतो महाराज. आता लय पावडर आहे, सर्फ एक्सल, टाईड, रिन, आला, घडी, आता वॉशिंग मशीन आहे, मळ सगळा साफ. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. मन कंट्रोलमध्ये आलं पाहिजे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न झालं पाहिजे, मन कंट्रोलमध्ये आलं पाहिजे. मनेरी नावाची गाय कंट्रोलमध्ये येणं लय अवघड आहे महाराज. हो, ती गाय त्रास द्यायची कृष्णाला. हो. आणि अशा प्रकारे सगळं झालं महाराज. दुपारचे 12 वाजून गेले आणि 12 वाजून गेल्यानंतर भुका लागल्यानंतर गवळी म्हणाले, बास आता कृष्णा, दमलो आम्ही, थकलो, आता किती वेळ, बस बसू एका झाडाखाली, शिदोऱ्या सोडू. आणि त्या वेळेला भगवंतानी पहिल्यांदा काला केला. आणि काला केल्यानंतर सर्वजण बसले. आता काल्यामध्ये प्रकार असा असतो, सार खायचं आणि आसार टाकून द्यायचं. जीवनामध्ये आसारचा त्याग करायचा आणि सार ग्रहण करायचं महाराज. हेच अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे सांडा घाटी, तुका म्हणे सांडा घाटी, तुका म्हणे सांगा घाटी, तुका म्हणे सांगा घाटी. तुका म्हणे सांडा घाटी, हो तुका म्हणे सांडा घाटी, तुका म्हणे सांडा तुका म्हणे सांगा घाटी. तेने नका करू मोठे, तेने नका भरू मोठे, आजी देतो पोट भरी, हो हो हो, आजी देतो पोट भरी, नका भरू मोठे, आजी देतो पोट भरी, हो हो हो, आजी देतो पोट भरी. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू मोठे, तेने नका भरू मोठे, तेने नका भरू मोठे, म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू मोठे, तेने नका भरू मोठे, तेने नका भरू मोठे. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. सार घ्या, आसार टाकून द्या महाराज. हो, आसार आणि पोट भरू नका. सार काय आहे तुम्हाला माहिती आहे. सार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे.
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. हो, साराचा हो, आणि आसार टाकून दे. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो रे विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई 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 हा टाळ्या विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळ्या 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 विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा हरी जय जय विठोबा 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 तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हो, म्हणून साधू संतांनी सांगितले त्याचं पालन करा. संतांनी जे सांगितले ते ऐका. 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी साधू संतांनी सांगून ठेवले, आपण ऐकत नाही. ऐकलं पाहिजे महाराज. आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही ना, ऐकतच नाही महाराज. म्हणून ऐकलं पाहिजे. आणि जर आपण ऐकलं नाही तर संत वर्णन करतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं हे सरते शेवटी बा काळ बांधून नेईन. सरते शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा हे एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. एका जनार्दनी आमची काय बाजाईल. आमचं काय बाजाईल. काय बाजाईल. आमचं काय बाजाईल. आमचे काय बाजाईल.
काय झालं पाहिजे आवाज मला आला पाहिजे आवाज 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 एक साथ वाजवा ना दाताचा दातवन घ्या ग कोणी कुंकू मला पंढरीला तुमची एनर्जी डाऊन कशी काय होती मला पंढरीला मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी